नमस्कार मित्रांनो, स्वाद कट्ट्यामध्ये आपलं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे चना कुलीवाडा। त्याकरिता इथे मी काबुली चणे उकडून घेतलेले आहे, बेसन घेतलेले आहे 2 मोठे चमचे, 1 मोठा चमचा मी तांदळाचं पीठ घेतलं आहे, 1 टेबलस्पून इथे मी मिरची आलं लसूण याची पेस्ट घेतलेली आहे, लसूण घेतलेला आहे, लिंबू घेतला आहे, 1 मोठा चमचा मसाला घेतला आहे, चवीपुरती मीठ घेतलं आहे, अर्धा चमचा जिरा पावडर, अर्धा चमचा धने पावडर आणि पाव चमचा इतका हळद घेतलेली। आता वळूया कृतीकडे। मी आता उकडलेले चणे घेत आहे, त्यामध्ये थोडं बेसन घालत आहे, तांदळाचं पीठ घालत आहे। हे जे मसाले मी घेतल्यात, मसाला, हळद, धने जिरे पावडर आणि मीठ ते घालत आहे, आलं लसूण मिरचीचं पेस्ट घालत आहे, लिंबू पिळत आहे। आता यामध्ये मी थोडंसं फूड कलर घालत आहे। आता हे सगळं मिश्रण हाताच्या साहाय्याने मिक्स करून घेत आहे। हलक्या हाताने हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मी थोडंसं यामध्ये पाणी घालत आहे आणि हे व्यवस्थित एकजीव करून घेते। अशा प्रकारे मी हे सगळं व्यवस्थित मिश्रण मिक्स करून ठेवलेलं आहे। आता एका साईडला आपण तेल ठेवूया गरम करायला, तोपर्यंत हे मिश्रण असंच ठेवूया। तेल छान आपलं तापलेलं आहे। आता त्यामध्ये मी हे लसूण पहिला फ्राय करून घेत आहे। लसूण आपल्याला छान ब्राऊन करून घ्यायचे। लसूण ब्राऊन होत आलेले आहेत। आता मी हे काढून घेत आहे आणि घालत आहे। तुम्ही बघू शकता तेलातले बबल्स आता कमी झालेले आहेत। चणे व्यवस्थित फ्राय होत आलेले आहेत। आपले चणे फ्राय झालेले आहेत। आता मी हे काढून घेत आहे। अशा प्रकारे मी सगळे चणे फ्राय करून घेत आहे।